उपराजधानी नागपूरमध्ये 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। त्यासाठी सिव्हिल लाईन परिसरामध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे। त्याकरता आता सध्याला पोलीस मुख्यालयामध्ये जर पाहाल तर राज्यभरातील विविध जिल्ह्यातून या ठिकाणी पोलीस ताफा जे आहे ते बोलवण्यात आले आहे। सोबतच नागपूर शहरातील पोलीस देखील या ठिकाणी जे आहे ते एकूणच 8 ते 14 तारखेपर्यंत जो हिवाळी अधिवेशन चालणार आहे त्यासाठी बंदोबस्तासाठी या ठिकाणी असणार आहे। एकूणच जवळपास पाहायला गेलं तर नागपूर शहरातील 5000 पेक्षा पोलीस अधिकारी कर्मचारी या 8 दिवस चालणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये आहे ते या ठिकाणी सुरक्षेसाठी एकूणच तैनात असणार आहे। तर राज्यातील विविध जिल्ह्यातून सुद्धा जवळपास 3000 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी सुरक्षेसाठी एकूणच बोलवण्यात आल्याचं पोलीस आयुक्तांनी जे आहे ते एकूणच सांगितलेलं आहे। जवळपास 8 दिवस जे ते नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन चालणार आहे। त्या दरम्यान मंत्र्यांचे बंगले असतील, मंत्र्यांची कार्यालये असतील, शासकीय कार्यालये असतील, VVIPs असतील आणि सोबतच अनेक मोर्चे देखील अधिवेशन काळामध्ये नागपूरमध्ये निघत असतात। त्याकरता मोठा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लागत असतो आणि त्याच दृष्टीने जे आहे ते आज संपूर्ण जे पोलीस कर्मचारी असतील, वरिष्ठ अधिकारी असतील, या सगळ्यांना जे आहे ते या ठिकाणी पोलीस मुख्यालयामध्ये या ठिकाणी बोलवण्यात आले आणि एकूणच सगळ्यांना मार्गदर्शन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। आणि एकूणच सुरक्षा कशा पद्धतीची असणार आहे आणि कोण कुठे सुरक्षेसाठी राहणार याकरता आपण पाहाल तर या ठिकाणी या पद्धतीने फलक लावण्यात आले आहे। विधानभवन परिसरामधील जे इनर गार्डन, आउटर गार्डन असतील त्या ठिकाणी कशा पद्धतीने बंदोबस्त असेल, राज्यपालांसाठी कशा पद्धतीने बंदोबस्त असेल, त्याचबरोबर मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल आणि विविध मंत्र्यांचे जे आहे ते निवासस्थान या ठिकाणी कशा पद्धतीने बंदोबस्त असणार आहे या संपूर्ण याची जी आहे ते आढावा याचं मार्गदर्शन जे आहे ते एकूणच या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत जे आहे ते या ठिकाणी एकूण देण्यात येत आहे। त्यामुळे नक्कीच हिवाळी अधिवेशनाला 8 डिसेंबरपासून सुरुवात होत असली तरी आतापासूनच नागपूरमध्ये जे आहे ते पोलिसांच्या या बंदोबस्तामुळे एकूणच सिव्हिल लाईन परिसरामध्ये या ठिकाणी खाकीचं छावणीचं रूप आल्याचं सध्याला चित्र दिसून येत आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।